साहेब, पुरातत्व खात्याच्या मोठ्या अधिकारी आहेत श्री गर्गे आणि आरती काळे, सहाय्यक संचालक, यांना नुकतीच आता लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. त्यांच्यावरती लाच घेताना त्यांना पकडलं आहे. याबाबत आपली काही प्रतिक्रिया आहे? खरं म्हणजे ही बाब केवळ दुर्दैवी नाही तर संतापजनक पण आहे. कारण की शासन शिवरायांच्या विचाराप्रमाणे शिवशाहीचं शासन या ठिकाणी असावं, त्या अनुषंगाने निरनिराळी धोरणं बनवत असतं, निरनिराळ्या योजना आखत असतं आणि त्या विचाराने शासन चालत असतं. आणि त्या दृष्टीने देखील ही जी गड किल्ले आहेत, स्मारकं आहेत की ज्याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे, त्याच्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात निधी देखील देत असतं. 223 कोटी आपल्या शासनाने निधी या सगळ्या विभागाच्या करता दिला आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये निरनिराळी स्मारकं आहेत. तसं नाशिक जिल्ह्यामध्ये पण 14 कोटी रुपये म्हणजे काही कमी नाही की तिथली जी काही स्मारकं आहेत, संरक्षित स्मारकं जवळजवळ 75 आहेत, संरक्षित किल्ले आहेत. त्यामुळे त्या स्मारकांना योग्य पद्धतीने त्याची डागडुजी राहावी, पिढ्यानपिढ्या पुढच्या पिढ्यांना त्याची माहिती असावी, म्हणून शेवटी हा निधी दिला जातो. आणि तोच आपला हबाबाचा माल गपापा केल्यासारखं जर कोणी करत असेल, त्याच्यावर कमिशन घेत असेल, त्याच्यामध्ये परवानग्या द्यायला देखील अडवणूक करत असेल, तर हे अपेक्षित पण नाही, अभिप्रेत पण नाही. आणि त्याच्यामुळे एकतर ताबडतोब या सगळ्या प्रकाराची, कारण आता नाशिकला 14 कोटी रुपये दिलेले आहेत, हे निरनिराळ्या कामाकरता दिलेले आहेत. तिथली निरनिराळी जी स्मारकं आहेत, किल्ले आहेत, त्याच्यामुळे तिथे समजा खर्च झाले असतील तर त्याची चौकशी देखील झाली पाहिजे. आणि त्या संबंधामध्ये जर निधी खर्च झालेला असेल आतापर्यंत, कारण की GRच आहे आणि GR मला वाटते मार्च 23चा आहे, आणि त्याच्याप्रमाणे जर त्याच्यामध्ये खर्च झाला असेल तर त्याचं ऑडिट देखील समोर आणलं पाहिजे. आणि जर त्याच्यामध्ये तफावत आढळली, त्याच्यामध्ये पुन्हा काही आढळलं तर कारवाई देखील संबंधित लोकांवर झाली पाहिजे. कारण की ही स्मारकं पुन्हा एकदा जिवंत व्हावी, की ज्याच्यातून प्रेरणा मिळावी, याच्याकरता आहेत, कमिशन खाण्याकरता नाही, कुठल्याही प्रकारच्या परवानग्या देताना त्यांची अडवणूक करण्याकरता नाही. आणि त्या दृष्टीने निश्चितपणे मी ही शासनाकडे मागणी करणार आहे.